बघून काय करायला सांगतायत, आपल्याला परमार्थ करण्यासाठी घाई करायला सांगतायत महाराज. संत महात्मे आपल्याला या ठिकाणी आलाय, मग तुम्ही कशाची घाई करा, परमार्थ करा, त्या भगवंताचं नामस्मरण करा, कारण हे आयुष्य कधी जाईल काही सांगता येत नाही. या ठिकाणी आलाय ना महाराज, या ठिकाणी जीवन असं जगा जीवन की त्या ठिकाणी आपण गेल्यानंतर सुद्धा आपण केलेल्या कर्मांचा मागे उल्लेख झाला पाहिजे. आपण गेल्यानंतर सुद्धा आपला कर्म जे आहे त्या कर्मरूपी आपला सुगंध दरवळला पाहिजे. त्या ठिकाणी असं जीवन माणसानं जगलं पाहिजे. परंतु वास्तविक पाहता विचार केला तर आजचं हे कलियुग आहे महाराज. आज कलियुगाचा जर विचार केला तर आजकाल महाराज माणसात राहिली आहेत का? अजिबात नाही. आजच्या परिस्थितीचा जर विचार केला महाराज, आज आपल्याला एखादा माणूस जास्ती घरात आलेला खपतं का? नाही. आधीची परिस्थिती जर पाहिली महाराज, आधीच्या लोकांच्या मनात भाव होता, आधीच्या लोकांच्या मनात प्रेम होतं, भावाभावामध्ये प्रेम होतं, भावकीमध्ये प्रेम होतं. एवढंच काय, गावागावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी प्रेम होतं. जसा काळ बदलत चालला महाराज तसं प्रेम कमी होत चाललं. पहा, पूर्वीच्या काळी दारावर शुभलाभची पाटी होती, पूर्वीच्या काळी दारावर शुभलाभाची पाटी होती. काळ बदलत चालला, माणसं बदलत चालली महाराज. इंग्रज भारतात आले, त्या ठिकाणी आपल्या दारावर वेलकमची पाटी लागली, महाराज. वेलकमची पाटी आपलं स्वागत करत राहिली. पुढे काळ बदलत चालला, माणसं बदलत चालली. वेलकम नावाची पाटी सुद्धा गळून पडली आणि आज पाटी लागली कुत्र्यापासून सावधान. कुठली पाटी लागली महाराज? कुत्र्यापासून सावधान. पहा, वेळ बदलत चालली, माणसं बदलत चालली. पूर्वीच्या काळी असं होतं की अतिथी देवो भव असं मानलं जायचं, परंतु आता अतिथी घरी येऊच नाही म्हणून कुत्र्यापासून सावधान. काळ कुठं चाललं, माणसं कुठं चालली महाराज. पण पूर्वीच्या माणसांचा जर विचार केला तर खरंच महाराज माणसांमध्ये प्रेम होतं. त्या ठिकाणी भावाभावामध्ये प्रेम होतं, भावकीवर प्रेम होतं महाराज. माणसांचं एकमेकांवर प्रेम होतं. आजच्या परिस्थितीचा विचार केला तर आज प्रेम राहिलं का? नाही राहिलं महाराज. आजची माणसं सुद्धा बदलली. आजच्या माणसांना आपली संस्कृती ती सुद्धा कळत नाही. आजच्या काळातल्या माणसांना आपला माणूस सुद्धा कळत नाही. पहा, स्वामी विवेकानंदांचं उदाहरण घ्या. स्वामी विवेकानंद जेव्हा त्या ठिकाणी धर्म परिषदेसाठी शिकागो येथे गेले होते, शिकागो येथे गेल्यानंतर त्या ठिकाणी शिकागो येथे धर्म परिषद बसली होती महाराज. त्या ठिकाणी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करण्याकरता शिकागो येथे कोण गेलं होतं? स्वामी विवेकानंद गेले आणि त्या ठिकाणी पहिल्या दिवशीची धर्म परिषद पार पडली. पहिल्या दिवशीची धर्म परिषद झाली. त्या ठिकाणी सगळेजण, प्रत्येक देशातून माणसं आली होती. तसं आपल्या देशातून कोण गेले होते? स्वामी विवेकानंद. प्रत्येक देशातून माणसं आली होती. पहिल्या दिवशीची धर्म परिषद पार पडल्यानंतर महाराज त्या ठिकाणी प्रत्येक जण खरेदी करण्यासाठी अमेरिकेमध्ये गेले. प्रत्येक जणांनी आपापल्या परीने खरेदी केली. पण आपले स्वामी विवेकानंदांनी काय केलं? एका चप्पलच्या दुकानामध्ये गेले, एक बूट घेतला आणि तो आपल्या पायामध्ये परिधान केला. दुसऱ्या दिवशीची धर्म परिषद बसली. दुसऱ्या दिवशीची धर्म परिषद बसल्यानंतर महाराज एका माणसाने स्वामींना प्रश्न विचारला, का हो स्वामी, आज लाखो माणसं आली आहेत, लाखोंच्या खरेद्या माणसांनी केल्या आहेत, मग तुम्ही फक्त एक बूट घेतला आणि तो आपल्या पायामध्ये परिधान केला, याला कारण काय? स्वामी म्हटले, त्या ठिकाणी माझ्या अंगावर जो कुर्ता आहे, माझ्या अंगावर जो सदरा आहे तो खादीचा आहे, तो माझ्या भारतातला आहे. माझ्या डोक्यावर जी टोपी आहे ती खादीची आहे, ती माझ्या भारतातली आहे. पण पायात चप्पल मात्र अमेरिकेची आहे. काय सांगितलं महाराजांनी? माझ्या अंगावर जो सदरा आहे तो खादीचा आहे, तो माझ्या भारतातला आहे. माझ्या डोक्यावर जी टोपी आहे ती खादीची आहे, ती माझ्या भारतातली आहे. पण पायात चप्पल मात्र अमेरिकेची आहे. याला कारण काय? आम्ही भारतीय लोकच असे आहोत की आमची संस्कृती आम्ही अंगाखांद्यावर खेळवतो आणि परकीय संस्कृती पायाखाली तुडवतो. लक्षात घ्या. त्या ठिकाणी जर विचार केला तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराज. संस्कृतीला खूप मोठी किंमत आहे. प्रत्येक माणसानं आपली संस्कृती जपली पाहिजे. दुसऱ्या दिवशीची धर्म परिषद बसली. धर्म परिषद बसल्यानंतर धर्म परिषदेमध्ये चहा पिण्यासाठी ब्रेक झाला. त्या ठिकाणी ब्रेक झाल्याबरोबर महाराज सगळ्यांना कप बशीमध्ये चहा देण्यात आला. प्रत्येकाला कप बशीमध्ये चहा देण्यात आला. प्रत्येकानं काय केलं? आपापल्या बशा खाली ठेवल्या आणि कपानं चहा प्यायला सुरुवात केली. पण जर महाराज सांगायचं झालं, आजचं जर उदाहरण द्यायचं झालं तर महाराज आजच्या लोकांनी कपाला सुद्धा ब्रह्मचारी करून टाकलं. त्यांना बशाच आहे का? आपल्या कपाला कधी बशी असते का?
नाही. पण त्या ठिकाणी स्वामींनी काय केलं, सगळ्यांनी काय केलं, आपापल्या बशा खाली ठेवल्या आणि कपानं चहा प्यायला सुरुवात केली. परंतु स्वामींनी काय केलं, अर्धा चहा बशीत ओतला, अर्धा चहा कपात घेतला आणि बशीनं चहा प्यायला सुरुवात केली. तिथं एक गृहस्थ आला, विचारलं की स्वामी, आज इथं सगळीच माणसं कपानं चहा पितायत, तुम्ही एकटेच बशीनं चहा पिता, याला कारण काय? स्वामी उत्तरले की बाबा, मी चहा पित असताना जर एखादा माणूस आला तर त्यातला माझ्यातला अर्धा चहा दुसऱ्याला देता यावा, कारण आपल्यातलं दुसरा अर्ध्याला द्यावं अशी माझी भारतीय संस्कृती शिकवते. त्या ठिकाणी संस्काराला फार मोठी किंमत आहे महाराज. त्यामुळे आपल्या मुलांवर योग्य संस्कार करा, मुलांवर योग्य संस्कार करा, जेणेकरून तुम्हाला पुढे जाऊन त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. मुलांना आत्ताच जर वळण लावलं, आत्ताच जर संस्कृती समजून सांगितली, तर पुढे जाऊन तीच मुलं महाराज आपल्या या देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामुळे मुलांवर योग्य संस्कार करत जा. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर महाराज, आजचा तरुण जर बघितला, आजचा तरुण महाराज व्यसनाधीन होतोय. परंतु आजच्या तरुणानं जर, माझं एक वाक्य लक्षात ठेवा महाराज, आजच्या तरुणीने फॅशन सोडावी, आजच्या तरुणीने फॅशन सोडावी, तरुणाने व्यसन सोडावं. हा भारत देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. आजच्या तरुणानं व्यसन सोडावं, तरुणीने फॅशन सोडावी महाराज. हा हिंदू धर्माने, हा भारत देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी व्यसन मुक्त राहण्याचा प्रयत्न करा. अहो, ज्या शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला लाभलाय, ज्या शिवाजी महाराजांचा वारसा आपल्याला लाभलाय, त्या शिवाजी महाराजांचं आपण वंशज म्हणून घेतो. त्या शिवाजी महाराजांचे वंशज कसे असले पाहिजे महाराज? आजच्या तरुणांनी व्यसन जर केलं नाही ना, निश्चित हा महाराष्ट्र पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. अरे, आपण ज्या शिवाजी महाराजांचा राजा म्हणून संबोधन करतो, ज्या शिवाजी राजांना आपण स्वतःला शिवभक्त म्हणून घेतो महाराज, त्या तरुणाने जरा विचार केला पाहिजे. विठ्ठल अरे नसेल या महाराष्ट्राला या पारतंत्र्यातून बाहेर काढणारा, अरे नसेल या महाराष्ट्राच्या वेशीवरती नवीन सूर्य निर्माण करणारा, अरे नसेल या महाराष्ट्राच्या अंगामध्ये गरुड झेप निर्माण करून देणारा, तर ही जिजाऊ समर्थ आहे, लक्षात घ्या. त्या ठिकाणी नुसत्या बोलल्या का? नुसत्या बोलल्या नाहीत, करून दाखवलं महाराज. मागणं कुणा मर्दाला मागितलंच नाही, मागणं सुद्धा त्या स्त्री शक्ती लाच केलं महाराज. बिहार से संजय सिंह की बारात आई. त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल, तरी तुम्ही सारखं शिवाजी महाराज करता, शिवाजी महाराज होते तरी कोण? महाराज मुठभर मावळ्यांना संगतीला घेऊन अनेक सैतानांना नडून गेला, निधड्या छातीनं त्यांना अनेक सैतानांना नडून गेला, आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतरही 33 कोटी देवांनी वाकून मुजरा करावा ना, असा एकच राजा होऊन गेला, असा एकच माझा शिवबा राजा होऊन गेला. त्या ठिकाणी जर विचार केला महाराज, ज्या शिवाजी महाराजांचे आपण गोडवे गातो, ज्या शिवाजी महाराजांना आपण आपलं देवस्थानी मानतो, त्या शिवाजी महाराजांचं चरित्र आपण ध्यानात घेतलं पाहिजे. त्या ठिकाणी त्या शिवाजी महाराजांनी जसं जीवन जगलं, त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे. नुसतं स्वतःला शिवभक्त म्हणून घेऊन त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण होत नसतं, त्या ठिकाणी चांगले दिवस येत नसतात. त्या शिवाजी महाराजांचे विचार आपण लक्षात घेतले पाहिजेत. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर, माझ्या राजांनी ज्याप्रमाणे स्त्रियांचा सन्मान केला, माझ्या राजांनी ज्याप्रमाणे स्त्रियांचा सन्मान केला, तसाच सन्मान आजही कलियुगामध्ये आपण स्त्रीला दिला पाहिजे महाराज. सांगायचं झालं ना महाराज, त्या मुलाच्या तुलनेत निश्चितच मुलीचं कर्तृत्व काकणभर जास्तच आहे. विचार जर केला, त्या मुलाच्या तुलनेमध्ये त्या मुलीचं कर्तृत्व निश्चितच काकणभर जास्त आहे. नाहीतर इतिहासाची पानं उचकटून पहा. इतिहासाची पानं उचकटली तर आपल्या लक्षात येईल की अरे, बाया बापड्यांच्या इज्जती लुटल्या जात होत्या, तर निबाण पोरं वेड बिगारीला लावली जात होती, या महाराष्ट्राची मसनवाट केली जात होती महाराज. कोल्ह्या कुत्र्यांची दिवाळी या महाराष्ट्रामध्ये चालू होती, त्या ठिकाणी बाया बापड्यांच्या इज्जती लुटल्या जात होत्या, तर निबाण पोरं वेड बिगारीला लावली जात होती. लहानग्या पोरांच्या कान नाक कापून कत्तली केल्या जात होत्या, म्हातारी माणसं हकनाक मारली जात होती. त्यावेळेला मर्द होते, कुणा कोपऱ्यात मर्दांचे हात होते, हातात बांगड्या होत्या की काय, म्हणून एका स्त्रीचं स्त्रीत्व पुढे आलं आणि दिला आवाज. अरे नसेल या महाराष्ट्राला या पारतंत्र्यातून बाहेर काढणारा, अरे नसेल या महाराष्ट्राच्या
घ्या. त्या ठिकाणी नुसत्या बोलल्या का? नुसत्या बोलल्या नाहीत, करून दाखवलं महाराज. मागणं पुन्हा मर्दाला मागितलंच नाही, मागणं सुद्धा त्या स्त्री शक्तीलाच केलं महाराज. आजच त्या भगवंताचं त्या स्त्री शक्तीचं आपण वर्णन केलं ना महाराज, तर काकणभर जास्त शक्ती त्या स्त्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर महाराज त्या स्त्रीला सुद्धा तिचा सन्मान दिला पाहिजे. पाहायला गेलं तर त्या स्त्री शक्तीमुळेच आज आपण एवढी प्रगती करू शकलो. विज्ञानाने एवढी प्रगती केली, त्यात समान हक्क स्त्रियांचा सुद्धा आहे. त्या ठिकाणी जर विचार केला, आयुष्य जगत असताना महाराज त्या भगवंताचं नामस्मरण करा. त्या भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर आपल्याला निश्चितच भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. त्या भगवंताचं एकदा गोड भजन करू. विठोबा नामस्मरण आहे. त्या भगवंताचं नामस्मरण करा. निश्चितच तुम्ही त्या ठिकाणी पहिल्या तीराला गेल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल संसारामध्ये आलाय तर त्या संसारामध्ये अडकून राहू नका. त्या भगवंताचं नामस्मरण करा. महाराज या संसाराच्या दुराने माणसाचे डोळे इतके भरलेत महाराज. गावात शेजारी मंदिर असलं, नवे गावात मंदिर असलं तरी लोक कीर्तनाला येत नाही. पाहताय तुम्ही आता गावात मंदिर आहे तरी लोक कीर्तनाला येत नाहीत महाराज. इतका माणूस आळशी झालाय. आपल्या सोबत आपल्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण त्या ठिकाणी माणसाचा आळस आणि त्या ठिकाणी संसाराचं प्रेम त्या ठिकाणी माणसाच्या आडवं येतं महाराज. मग तुकाराम महाराज हे सांगतात की या संसारामध्ये अडकून राहू नका. या संसाराच्या धुराने माणसाचे डोळे इतके भरलेत ना महाराज. तेच महाराज सांगतात की या संसाराच्या धुराने डोळे भरून न देता त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करा. अभंगाचं शेवटचं
दुसरं म्हणजे समाज जिंकायचा असेल तर बोलणं लागतं. तिसरं म्हणजे शत्रूला जिंकायचं असेल तर आपल्याकडे कपट लागते. आणि चौथं म्हणजे माझ्या त्या भगवान परमात्म्याला जिंकायचं असेल तर मनामध्ये भाव आणि भावच पाहिजे. बिहार से त्या ठिकाणी महाराज सांगतायत की तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. त्या ठिकाणी डोळ्यामध्ये धूर भरून न राहता भगवंताची सेवा करा. निश्चितच तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. मग भगवंताची सेवा कशी करा महाराज? अगदी त्या शबरी माताने केली तशी भगवंताची सेवा करा. अगदी त्या शबरीच्या मनामध्ये जसा भाव होता तसा भाव मनामध्ये ठेवून जर त्या भगवंताला बोलवलं महाराज, जर त्या मीराबाई सारखा भाव मनामध्ये ठेवून त्या भगवंताला तुम्ही आवाज दिला ना, तर तो भगवंत परमात्मा तुमच्यासाठी निश्चित येणार आणि येणारच. त्या ठिकाणी जर विचार केला, जीवन जगत असताना संतांची संगत धरा, संतांची संगत धरा. कारण भगवंतापर्यंतचा मार्ग जो असतो तो संतांच्या मार्फत गेलेला असतो. जर तुम्ही संतांची संगत धरली, संतांना शरण गेला, तर तुम्हाला भगवंताची प्राप्ती निश्चित आणि निश्चित होणार महाराज. मग संतांची संगत धरल्यानंतर संतांना आता साधी गोष्ट आहे महाराज, भगवान परमात्म्याला आपल्याला प्राप्त करायचंय. व्यवहारातलं उदाहरण जर घेतलं तर एखाद्या माणसाची मर्जी सांभाळायची झाल्यास, त्याला काय आवडतं हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याला काय आवडतं हे लक्षात घेतलं पाहिजे. तसंच आहे महाराज, त्या भगवंताला प्राप्त करायचंय ना, मग त्या भगवंताला काय आवडतं हे पहिलं लक्षात घ्या. त्या भगवंताला काय आवडतं हे लक्षात घेतल्यानंतर तो भगवंत आपल्याला सहज प्राप्त होणार आहे. 4 गोष्टी जाता जाता सांगून जाईल महाराज. त्या ठिकाणी जर तुम्हाला जीवन जगताय ना, असं जगा महाराज, असं जगा. त्या ठिकाणी आपलं बोलणं ऐकून 4 लोकांना जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. असं जीवन माणसाने जगलं पाहिजे. जीवन जगताय महाराज, पहा, या जीवन जगत असताना तुम्हाला जर समाज जिंकायचा असेल तर त्या ठिकाणी काय लागतं? बोलणं लागतं. या जीवन जगत असताना 4 सिद्धांत लक्षात ठेवा. जर तुम्हाला पत्नीला जिंकायचं असेल तर तुमच्याकडे पैसा पाहिजे. पैशाशिवाय पत्नीला जिंकता येत नाही. पत्नीला जिंकायचं असेल तर पैसा लागतो महाराज. दुसरं म्हणजे समाज जिंकायचा असेल तर बोलणं लागतं. तिसरं म्हणजे शत्रूला जिंकायचं असेल तर आपल्याकडे कपट लागते. आणि चौथं म्हणजे माझ्या त्या भगवान परमात्म्याला जिंकायचं असेल तर मनामध्ये भाव आणि भावच पाहिजे. कारण तो देव भावाचा भुकेलेला असतो महाराज. त्याला जिंकायचंय ना तुम्हाला, मनामध्ये चांगला भाव धरा. त्या ठिकाणी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करा, जेणेकरून ती मुलं पुढे जाऊन तुमचा सांभाळ करतील. लक्षात घ्या, जीवनामध्ये आलाय, आई वडिलांची सेवा करा. कारण आई वडील हे आपले भगवंतच आहेत महाराज. आई वडिलांची सेवा म्हणजेच भगवान परमात्म्याची सेवा. आपल्या लेकरू कसंही असू दे, ते आपल्या आईला नेहमीच महाराज चांगलं असतं. कितीही चुका माणसाने त्या मुलाने केल्या तरी सुद्धा आपल्या आईला आपला मुलगा गोडच वाटतं महाराज. त्या मुलाने कितीही चुका केल्या तरी ती आई त्या मुलाला काय म्हणते? तुझा झाला जन्म याचा तुला नाही थांग, तुझा झाला जन्म याचा तुला नाही थांग, कसं फेडशील पांग पोरा विचार करून सांग. काय म्हणते? तुझा झाला जन्म याचा तुला नाही थांग, कसं फेडशील पांग पोरा विचार करून सांग. अरे इथून पुढे कसा वागणार? काय म्हणते? इथून पुढे कसा वागणार? खरं खोटं सांग. एवढं करून सुद्धा काय म्हणतीये? इथून पुढे कसा वागणार? खरं खोटं सांग. आणि कसं फेडशील पांग पोरा विचार करून सांग. त्या ठिकाणी ती आई असते महाराज. कितीही चुका करा तरी ती तुमच्या चुका पदरात घेत असते. ती आई असते. लक्षात घ्या, आपल्या आईला कधीच दुखवू नका. अरे आई वडिलांचा सांभाळ करा. पहा, आपल्या एकदा का तो माती आड गेलेला, त्या डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल. एकदा का डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल, परंतु एकदा का माती आड गेले ना आपले आई वडील, कितीही पैसे द्या महाराज, आणि तुमची कितीही मोठी ओळख असू द्या, कुठेही तुमचा वशिला असू द्या, आणि कुठलीही सूत्र तुमच्या हातात असू द्या महाराज, त्याचा उपयोग होतो का? अजिबात होत नाही. लक्षात घ्या, कितीही मोठा माणूस असला, एकदा का आपले आई वडील माती आड गेले की ते आई वडील पुन्हा दिसत नाहीत. लक्षात घ्या. मग जोपर्यंत आई वडील आहेत त्यांची सेवा करा. त्या ठिकाणी जर महाराज आपण आपल्या घरामध्ये जे पाळीव प्राणी असतात महाराज, त्यांचा जसा मायेने सांभाळ करतो, त्यांचा जसा प्रेमाने सांभाळ
करतो तसं सांभाळ जर आपल्या आई वडिलांचं मायेनं प्रेमाने केलं ना महाराज, निश्चित त्या आई वडील आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. त्याच मायेनं त्याच प्रेमानं त्या आई वडिलांना खाऊ घाला महाराज, तुम्हाला जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. विचार जर केला तर महाराज, आज काही माणसं म्हणतात की मी होते किंवा मी होतो म्हणून ही गोष्ट झाली, पण महाराज असं नसतं. आपल्या पाठीमागं आपल्या आई वडिलांचं पुण्य त्या ठिकाणी असतं. 25% आईचं पुण्य असतं महाराज, 25% वडिलांचं पुण्य असतं, 25% कुळाचं पुण्य असतं आणि उरलेल्या 25% स्वतःचं कर्म असतं. त्यानुसार आपल्याला जावं लागतं, त्यानुसार आपल्याला गती प्राप्त होते, त्यानुसार आपल्याला यश प्राप्त होत असतं. मग कोणी म्हणेल मी होतो म्हणून झालं, अजिबात नाही महाराज. या सगळ्याचं पुण्य असल्याशिवाय तू काहीही करू शकत नाही, लक्षात घ्या. त्या ठिकाणी माणसांना अहंकार निर्माण होतो, पण तो अहंकार जर बघितला ना महाराज, अहंकाराची गोष्टच अशी आहे की तो छोट्या छोट्या माणसांना पकडत नाही, तो छोट्या छोट्या माणसांना पकडत नाही, मोठ्यालाच डायरेक्ट धरतो. जो मी करतो ना त्यालाच अहंकार डायरेक्ट धरतो, लक्षात घ्या. त्यामुळे अहंकार जीवनामध्ये येऊ देऊ नका. अहंकार जीवनामध्ये आला की त्या ठिकाणी आपला परमार्थ बुडाला म्हणून समजा, कारण त्या भगवंताला सुद्धा त्या भक्ताच्या मनामध्ये अहंकार आलेला सहन होत नाही. म्हणून हे जीवन जगत असताना आई वडिलांची सेवा करा, साधू संतांना शरण जा. त्या ठिकाणी जीवन जगत असताना भगवंताचं नामस्मरण करा. आणि या अभंगामध्ये सुद्धा तुकाराम महाराज तेच सांगतायत. अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला क्षणाला विचार करायला सांगतायत की क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू. हा देह कसा आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. त्या ठिकाणी महाराज आपल्याला सावधान राहून जीवन जगायला सांगतायत. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर महाराज आपल्याला काय उपदेश देतात की संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. त्या ठिकाणी संत जसं जीवन जगले, त्या संतांनी जसा परमार्थ केला तसा परमार्थ तुम्ही आम्ही करा, तुकाराम महाराज सांगतात. आणि त्याच्या पुढे जाऊन महाराज संसारामध्ये तुम्ही कसं राहिलं पाहिजे, संसारामध्ये असून नसावं महाराज, अगदी अलिप्त राहायचं. संसार करायचा नाही असं आहे का? संसार करायचा, सगळ्या काही गोष्टी करायच्या व्यवहारातल्या, पण त्या करत असताना त्यामध्ये गुंतून राहायचं का महाराज? नाही. त्या ठिकाणी तुकाराम महाराज तेच सांगतायत की तुका म्हणे या लौकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. या जीवनामध्ये आल्यानंतर, या संसारामध्ये आल्यानंतर डोळ्यामध्ये धूर भरून राहण्यापेक्षा त्या भगवंताचं नामस्मरण करा, त्या भगवंताचं पूजन करा. तुम्ही हा संसार करून गेल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर चरणावर अर्पण करते आणि सेवेला स्वल्प विराम देते. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय विठ्ठल.
आजचं कीर्तन छान झालं. त्यांनी प्रबोधन करताना मांडलेले संवादरूपी विचार आपल्याला बरंच काही देऊन गेले. आपण जिथे जन्मलो ती अर्थातच आपली मातृभूमी, पण या भारतभूमीचे ऋण शब्दात तरी कसे फेडावे. भारतभूमीने स्वातंत्र्य चळवळी दरम्यान असंख्य घाव सोसले. इथेच अनेकानेक स्वजनांच्या रक्ताचे पाठ वाहिले. परकीय आक्रमणांनाही तोंड दिलं गेलं. तेव्हा कुठे हा स्वातंत्र्याचा सूर्य उदयाला आला. भूतकाळ किती कठीण असेल, वेदनामय असेल हा विचारही करू शकत नाही आपण. वर्तमानात स्वातंत्र्याचा उपभोग घेणारे आपण खरोखरीच भाग्यवंत. ज्ञानाचे तेजोकिरण देणारे कित्येक तपस्वी, ज्ञानवंत, प्रज्ञावंत याच मातीत आपल्या भारतभूमीत जन्मले. त्यांच्या योगदानाबद्दलची जाणीव किमान मनात असायला हवी. ज्यांनी हा देश घडवला त्यांचे ऋण अंतःकरणापासून मानायला हवे. चांगली वृत्ती निर्माण होण्यास भगवंताचे सेवक व्हायला हवे. भगवंताजवळ शुद्ध भाव असावा, संस्कारशील वागावं, आपल्या मुलांना घडवावं, योग्य वळण लावावं. संस्कृती जपताना घराघरातल्या स्त्रीचाही मान राखायला हवा, कारण ती आपल्या मातृभूमीचीच खऱ्या अर्थानं एक वेगळी पूजा असेल नाही. आजच्या भागात इथेच थांबूया. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 7 ते 9 या वेळेत आपल्या लाडक्या कार्यक्रमात.